Co-powered by Techno. शरद पवार यांची जाहीर सभा चिपळूणमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। याच ठिकाणी ही सभा जी आहे ही होणार आहे। काल उशिरा शरद पवार चिपळूणमध्ये या सभेसाठी दाखल झालेले आहेत। बहादूर शेख नाका येथील हे मैदान आहे, सावरकर मैदान, आणि या ठिकाणी 10 वाजता जी सभा आहे ही या ठिकाणी होणार आहे। आपण या दृश्यामधून पाहू शकताय मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण निर्मिती आहे ही या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या सभेत खासदार पवार हे शेतकरी, कामगार, मच्छीमार बांधवांच्या विविध समस्यांसंदर्भी घटकांसंदर्भात चर्चा करतील। या दौऱ्यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनाही या सभेसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे। जाहीर सभेसाठी प्रथम सभा मंडपात गॅलरी उभारण्यात आलेली आहे। या सभेत खासदार शरद पवार नेमके काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, हे लागून राहिलेलं आहे। 18 वर्षांनंतर शरद पवारांची जाहीर सभा ही खरं तर कोकणामध्ये आज होणार आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये शरद पवार विविध कामांसाठी दौऱ्यांमधून चिपळूणमध्ये आलेले आहेत, मात्र जाहीर सभा ही 18 वर्षांनंतर पहिल्यांदा इथं आता होताना दिसते। महाविकास आघाडीचे नेते देखील या ठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। 2 दिवसापूर्वी अजित पवार यांची सभा या ठिकाणी झाली होती। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर 2 नेते कोकणामध्ये दाखल झाले होते। यामुळे शरद पवारांची सभामध्ये पवार नेमकं काय म्हणणार, काय विषय मांडणार हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। प्रचंड यादव संभाव्य उमेदवार मानले जाते, त्यांच्या प्रचारासाठी ही सभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सध्या या ठिकाणी जय्यत तयारीला सुरुवात झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट समित गजनेसह कृष्णकांत सळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।